कंटेंटसाठी हवालदारांच्या बाजूनी जायला लागणार आहे आपल्याला भाई. आपण कंटेंटचे भुकेट. हा चालेल बघ, हे बघ गाडी बघ. बोललो मी तुम्हाला अशा गाड्या बघायला भेटणार. आणि हे मरीन लाईन. इथं तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ काढा, काही काढू शकता, काही डिक्टो. हे बघा कसा सनसेट होतोय, बघू शकता तुम्ही. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो मरीन लाईनला, कारण गावावरून पप्पू आलाय. तर जाऊ जरा मरीन लाईनला नेऊ आणि आपण त्याचे फोटो बिटो काढू. त्याला काही रील बनवायची ती रील बनवू. तर मंडळी आता आपण फायनली निघतोय जायला. बाईक घेऊन जाणार आहे आपण. आणि बघा पप्पू इथं उभा आहे. आणि आपण फोन मी सेटअप केला आहे, मोटो ब्लॉगिंगवरती जातो आपण. फोन आपण लावला आहे इथं आणि आता निघूया जायला. ही आमची मागची साईड आहे बघा. ही आपली बिल्डिंग आहे, इथं आपण राहतो. इथं झाडे दिसतात का तुम्हाला दुसऱ्या माळ्यावर, तिथं मी राहतो. आणि आपली गाडी या साईडला उभी असते. मंडळी आता आपण निघालो जायला मरीन लाईनला. आणि आता आपण पोचलो आहे चिंचपोकळीच्या इथं. हा चिंचपोकळीचा ब्रिज आहे. आणि मोटो ब्लॉगिंगवरती मी कधी व्हिडिओ बनवला नाही. माझा तुम्ही जुने व्हिडिओ बघितला असेल ना, तो काहीतरी गावी जाताना व्हिडिओ होता. आणि आता आपण इथून डायरेक्ट पप्पूसोबत बनवतोय जाताना. आणि मेन म्हणजे मला भीती वाटते बनवायला. फोन बिन पाडला तर पप्पा तर वाट लावतील भाई. मग फोन पाडला तर तसं आपल्याकडून जमन तसं आपण करू. बघा इकडं चिंचपोकळी स्टेशन आहे. मरीन इथे आता आपण सरळ गेलो तर मग आपल्याला इकडून असं जावं लागेल. इथंच दाब ना, ह्याच रस्त्याला टच कर ना. सेफ्टी आपल्याकडं, कॅमेरा सेफ्टी आपली. हवालदार बाबा पकडू नका आम्हाला, त्यांच्या फाईन मारा बिंदास तुम्ही. त्याला मारला तो काय. आता नीट बघ भाई, डबल फिरवलाय गाईस. तर आता आपण चुकलो आणि आपण परत त्याच रस्त्याने आलोय. आता कुठे आहे? आता इथून सरळ आहे काय बघ. तर आता आपण बरोबर रस्ता आला आहे बाय. गाडी बघ काय मागच्या भागाला. हा 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 नुसता रस्ता चुकवतोय गाईड आपला. चल गाईड बरोबर आहे गाईड. तर आपण बरोबर वटणीवरती आलोय आता. तसं नको सांगू, समोर राईड असला राईड बोल. 350 मीटर राईड नको बोलू. एवढा मोजत कोण राहणार. हा मला मागून बोलतो मॅपवरती 350 किलोमीटरवरती राईड मारायचा आहे. 350 मीटरवरती होय. तर मंडळी आम्ही गणपतीच्या टायमाला बघा ह्याच रोडनी येतो. इथून पूर्ण लालबागवरून तर पूर्ण गिरगाव चौपाटीपर्यंत आम्ही चालत जातो. चालत येताना ट्रेनने येतो, पण जाताना पूर्ण चालत. ना मध्ये रिक्षा ना मध्ये बाईक, काय न मारता फक्त चालत ह्याच रोडनी आम्ही चालत येतो. आणि ह्याच कॉर्नरला बघा हे काम बनतं ना ब्रिजचं. ह्या कॉर्नरला माझ्या मित्राचा एकदा फोन पडलेला. पुढता घालतो ना, फोन डायरेक्ट पडला खाली. ना आम्हाला माहिती ना, आम्ही पुढं गेलो. आणि नंतरला जरा म्हणजे खिशामध्ये त्याने हात घातला, फोन नाही. तर नंतरला मागे येऊन आम्ही बघितलं कॉर्नरला असे मंडप बांधलेले असतात ना, पाणी वाटप. मग त्यांच्याकडे फोन कोणीतरी दिलेला, मग तो त्याचा फोन भेटला. आणि जर तो पण ब्लॉग बघत असेल, त्याचं नाव रोहन कनावजे. आम्ही कान्या बोलतो, उर्फ कान्या. बिल्डिंग इथं गावसारखं नाही. घडी तुला सिग्नल बघायला भेटतील. ते बघ पप्पा इकडं कामाला आहेत. त्या साईडला पप्पा कामाला आहेत इकडं मुंबई सेंट्रलला. इथून लेप मारल्यानंतर पप्पा इकडं कामाला आहेत. इकडं डेपो आहे, त्या साईडला कामाला आहेत.
तर मंडळी पुढं हवालदार पण आहे आणि आपला या बघा एक आरसा आहे आणि एक आरसा नाही आहे. फाईन पडली तर डायरेक्ट 500 रुपयाची फाईन पडणार डायरेक्ट आरसा नसल्यावरती. पुढंच उभे आहे बघा, मी झूम करतो. दिसले का नाही तुम्हाला काय माहिती आता. त्या साईडला तिथं उभे आहेत, लेडीज आहेत म्हणजे दोघी जणी आहेत. सरळ आहे ना. कंटेंटसाठी हवालदारांच्या बाजूनी जायला लागणार आहे आपल्याला भाई. आपण कंटेंटचे भुकेत. तिथं कंटेंट, तिथं आपण. तर मंडळी हे बघा, इथून सूर्याचा उजेड कसा पूर्ण आपल्यावरतीच येतो भाई. सरळ आहे काय. इथून आपल्याला पण सरळ जायचं आणि बरेच सिग्नलवरती आपण थांबत आलो आहे. मंडळी हा आपल्याला आला गिरगाव चौपाटीला घेऊन. हे बघा या साईडला मोठे गणपती इकडे. हां, मोठे गणपती असतात ना, इकडं विसर्जन होतं. लालबागचा राजा पण इकडं. आम्ही तिकडून इथपर्यंत चालत येतो पूर्ण, माहिती. आपल्या घराच्या इथून तर पूर्ण इथपर्यंत चालत. हे बघ गर्दी बघ तिथे, असेच बसले रे बघ, गर्दी आहे. आपण गोल फिरून आलोय बघायला गेलं तर. नुसत्या मॅपच्या नादामध्ये रस्ता माहितीच नाही आणि गोल गोल फिरून आलोय. आता तुम्हाला माझा आवाज बरोबर येतोय का ना मला माहिती नाही. आपल्याकडं माईक नाही, खाली ओनली फक्त आपण फोन लावलाय पुढं. सिग्नल चालू आहेत आणि थांबलेत कशाला आहे मग. तर बघ हे मरीन लाईन. थांब पूर्ण पोचल्यावरची व्हिडिओ काढ तू. मॅप पहिला बघ नीट. रात्रीची आल्या तर अशा गाड्यात बघायला भेटतात ना मंडळी इथं. पूर्ण जी वॅगन बोला तुम्ही, मर्सिडीज बोला, अशा पूर्ण पोर्शे बोला. आलोय ना आपण. गेला टायमाला तू फिरायला आलेला तेव्हा आलेला तो, फक्त एवढा पुढं नव्हता आला बस. हे खालून आहे ना, कुठून आहे, इकडून कुठून आहे रस्ता. नशीब मी वरती वाचलं तिथं मरीन इकडं दिलंय. तर मंडळी आता तिथं मी बोर्ड बघितला म्हणून, नाहीतर त्या साईडला गेलो असतं आपण भलतिका गेलो असतो कुठेतरी. तर मी एकदा आलोय म्हणून मला डाऊट वाटला त्या रोडचा. नाही माहीत नाही, अटल सेतूवरती मी अजून गेलोच नाही. अटल सेतूवरती मी अजून गेलोच नाही, एकदा पण नाही गेलो अटल सेतूला. भाई आपला व्हिडिओ चालू आहे का मी नुसती बडबड करतोय. मला तर असं वाटतं आहे चालू आहे. इथं क्रिकेट होत आहे, इथं स्टेशन आहे. इथून सरळ जात राहायचं. तिथून यू टर्न भेटणार पुढून आपल्याला, मग पलीकडे जाऊ आपण. हा आला असतो रे. मंडळी काकामध्ये आले बाई. आता या सिग्नलवरून आपण यू टर्न मारूया पूर्ण. आम्ही या साईडला इथं कुठेतरी गाडी लावू. आज संडे तर गर्दी आहे, पण संडे गर्दी. त्या साईडला तर लय गर्दी होती, या साईडला तरी कमी गर्दी आहे. यू टर्न अलाउड आहे का इथून. यू टर्न मारू शकतो का आपण. बघ गाडी बघ तिकडं, गाडी बघ. हाट नाही बघितली, पिवळी. हा चालेल बाई, बघ गाडी बघ. बोललो मी तुम्हाला अशा गाड्या बघायला भेटणार. भाई आपल्याला अलाउड नाही केला. जाऊ दे, गाडीचा शॉट तरी भेटला भाई. भेटला. चालू आहे व्हिडिओ, चालू आहे. मला डाऊट मध्ये नको आणू गाड्या. गाडा फॉर्च्युनर. बघा इथंच आपल्याला अडवलेलं. तर बघा हेच हवालदार, इथं यांनीच आपल्याला अडवलेलं. अरे इथं थांबायला लागत होतं काय. मंडळी
फायनली आपण आलोय मरीन लाईनला. तुम्ही बघू शकता तुम्ही हा नजारा बघू शकता तुम्ही. मंडळी फायनली आपण आलोय. गाडी पण लावली इथं. हे बघा इकडे वानखडे स्टेडियम इकडे समोरच आहे माझ्या. आणि हे मरीन लाईन. इथं तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ काढा, काही काढू शकता, काही डिक्टो. असं पाणी बघायला भेटेल तुम्हाला. इथं दगडी आहेत. कसं आहे हा याला इथं रील बनवायची. याची रील बनवू आपण. ब्रिज दिसतो कुठे दिसतो तू? कुठला ब्रिज हा ब्रिज दिसतोय तो. अबे तो पाण्याच्या समोर ब्रिज असतो तो छत्रपती शिवाजी पार्क आहे का ते तिकडे आहे. ते तू हॉर्स रायडिंग केली माहिती आहे ना घोडा चालवलेला ते तिकडे आहे. ते इकडं नाही ते त्या साईडला आहे. ते तर अजून जवळ. मग ते माझ्या कामाच्या या साईडला आलं. ही गर्दीच गर्दी आहे. ह्या साईडला तुम्ही बघा पब्लिक दिसणार तुम्हाला. काय नाही हे बघ हे वानखडे स्टेडियम तेव्हा तिकडे क्रिकेट होतं ते. हा याच्या मागे ते काय दिसते का ते. हा आज जायला तिकीट काढा. आता कुठल्या मॅच आहेत आज सोडणार आहे ते. आणि या साईडला तुम्ही बघा पब्लिक साईडनी कॉर्नरनी रात्री शिले गर्दी असते नॉर्मल. असा जर फोन गेला खाली तर इथं खाली उतरला पण बोलतात माहिती. तो दुसऱ्यांदा आला ना इथं. पहिल्यांदा माझ्यासोबत आलेला. हा आपली गाडी आपण तिथं पार्क केली आहे बघा. खाली कोणी उचलली नाही पाहिजे बस. मंडळी आहे बघा मागच्या साईडला तुम्ही बघा बोट दिसते का तुम्हाला बारीक. पण व्हिडिओमध्ये बारीक दिसते नाही तर फास्ट आहे ती. आणि विवेक बांबळे याची रील बनवायची आपल्याला इथं. याची रील पण बनवू आपण पूर्ण. हा हा चिकना दिसतोय ना तू लाजतोय का. चला चिकना आहेत भाई तू. हे बघा चिकना. मंडळी आपण विवेकचे फोटो काढले. एवढे फोटो काढले तरी त्याला एक पण फोटो अजून आवडला नाही. नुसते बोलतोय फोटो काढ. आपली केस बघू शकता भाई तुम्ही. फार वाट लागली. आज शॅम्पूने आपण धुतली होती केस. काय बोलतो बघा नुसतं परेशान. पण काय फोटो बिटो काय नीट काढत नाही गाडी. नुसतं पोज बीज देतोय नुसती बस. तर मंडळी आता तुम्ही मागं बघू शकता सनसेट होतोय एवढा चांगला. बघायला पण एवढं चांगलं होतं. तुम्ही इथं बसू शकता. बघा बाकीचे लोक कसे बसले. मंडळी बघा कसा सनसेट होतोय बघू शकता तुम्ही. बघा कितीतरी जण या बघा या साईडला असे बसलेत पाय खाली करून. आणि बघा फुल एन्जॉय. तर मंडळी आता आम्ही इथं बसलोय. तुम्हाला दाखवलं मी तसं. इथं 2 जणच आहे फक्त. दादाला आणणार होतं पण दादा आला नाही कारण तो कुठेतरी बाहेर गेलाय फिरायला. आणि बघा तर मंडळी आता आपला कॅमेरा आपण लावला आहे. फोन हेल्मेटला लावला आहे मी. आणि हेल्मेटचा शॉट तुम्ही बघू शकता. बघा विवेक बांबळे या साईडला बघा. मग 1 मिनटं 5x चालू करतो मी. बघा 5xनी बघा तुम्ही. आता उभं राहूया आपण थांबा. हो बघा त्या साईडला बोट आहे. बोट येत त्या साईडला. अजून पण आहेत तिकडं पुढपर्यंत. पण तिथपर्यंत आपला कॅमेऱ्याची लेन्स नाही जाणार भाई. त्याच्यासाठी भाई 3 कॅमेरा आपला आहेत. 2 कॅमेरा घ्यायला लागतंय भाई. हा बोलतोय ते घ्यायची काय गरज आहे काय. कॉन्टेंट कसा भेटणार. कॉन्टेंट हे बघा रील बनवते आपण. कॉन्टेंट बारकी पोरगी. तर आता आपण इथून निघूया. चल रे.
पब्लिक मगाशी किती होते आता किती आहे. तर आता आपण इथून निघतोय घरी जायला. त्या वानखडे स्टेडियमची बघा इथं लाईट पण चालू झाली आता. आता काय क्रिकेट घालणार का हे लोक. आणि हे बघा इकडं हा इथं सनसेट होतोय. तर गाईस मंडळी आता आपण निघतोय मरीन लाईनवरून जायला. मॅप चालू करा विवेक बांबळे. हा मोबाईल स्विच ऑफ झालाय पण याच्यात काय चालला माझ्या फोनला रिचार्जच नाही. रस्ता माहिती आहे का. तर आता आपण असंच जायला निघणार आहे. आता तुम्ही शेवटचं बघा मरीन लाईन. परत कधी आपण आलो तर येऊ. तर विवेक बांबळे परत आला तर याचे फोटो पाहिजे तसे याचे निघाले नाहीत गाड्याचे. ए भाई 3 गाड्या आल्या इथं. 2 गाड्या होत्या आता 3 गाड्या झाल्या इथं. रात्री आलो असतो ना अशा गाड्या बघायला भेटल्या असतं ना इथे एकदम रावस टॅक्सी. रात्रीची गाड्या येतात ना इथं जेवण बिवून निघतात रे पब्लिक. राऊंडला निघतात असं. कसला आवाज आला रे याचा काय. टाकीवरती वाजवते मला वाटलं कसला आवाज आला आहे बघा. गर्दी मरीन लाईनची गर्दी. ऑडी असं आपण दोघं बसणार. मी गाडी चालवणार तू बाजूला बसणार. आता दिवस लवकर येऊ दे असं बोल. इथून राईट आहे ना. सरळ आहे काय. सरळच्या सरळ जाऊ. हे बघ ही गाडी बघ कसली आहे व्हाईटवाली. कॅमेरा बंद कर लास्ट इथंच नाही मॅप लावूया आपण. आपल्या एरियामध्ये गेलो तिथं पुढे मग परत कॅमेरा लावूया. नाही व्हिडिओला अलाउड आहे का बघ खाल्ला आधी. अलाउड आहे बघ आता आलता. इथला एक व्हिडिओ मी बघितला ह्या पोलिसांसोबत बोलताना माहिती. आपण मगाशी त्या साईडतून आलेलो वरतून आलो नव्हतो ना. तर भाई दुसरीकडे नाही जाणार. अरे अटल सेतू आहे हा तो ब्रिज आहे. इथून आपण गेलेलो आहे पाण्याला जॉईन बोलतो ना आपण तो आता गोल फिरून आहे. तर मंडळी इथून आपण गेलेलो आहे. पप्पू तेव्हा मुंबईला फिरायला आलेला तर आपण इथून गेलोय. आठवलं का. अटल सेतू वर नाही ना. हा नाही अटल सेतू वरचा आहे काय ना नॉर्मल ब्रिज आहे. ओ ये भाई आपल्या गाडीला आहे एकच आरसा. मागं काही दिसत नाही असं. एका आरशामध्ये बघून ऍडजस्ट करायला लागते आपल्याला. पोलीसच्या व्हॅनच्या बाजूला जाऊन थांबू आपण. आणि हा सिग्नल सुटला. इथं पण बरीच पब्लिक आहे. इथल्यापेक्षा तिथं चांगलं वाटतं पण माहिती. इथून आपल्याला राईटला जायचंय ना. तर इथून आपण मारणार आहे राईट. या साईडला इकडे आली गिरगाव चौपाटी. मागाशी तसं मी तुम्हाला सांगितलं ते इकडे गिरगाव चौपाटी आहे. ही गिरगाव चौपाटी आहे. जायचं आहे काय मग जाऊ दे ना. हां ज्यूस पिऊ ना. हे भाई कुठं आहे. पुढचा राईट आहे वाटतं. इथून मग मित्र आणि मी आलेलो साऱ्याच रात्रीशी असं निघालो. मध्ये सुपर गाड्या गेल्या त्यांच्या मागं आम्ही कुठपर्यंत पुढं निघून गेलेलो काय माहिती. पण त्या व्हिडिओमध्ये मी गाड्या घेतलेल्या. तुम्ही नसं बघितलं तर जाऊ व्हिडिओ तो बघा. मंडळी इथं समोर बघा कसली गाडी आहे. मॅकविल बघू शकता तुम्ही तिथे. BMW आहे. हां BMW आहे. हां
तर मंडळी आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळचे 6:30 वाजून गेले, 7च्या दरम्यान वाजलेत आणि तुम्ही रोडवरची ट्रॅफिक बघू शकता किती आहे. पूर्ण ट्रॅफिक जामच झाला आहे. हळू तसं अजून ऊसाचा रस आहे कुठं इथं पण. नाही तर आपल्या इकडं भेटन. आपण होतो ना तू गेला टायमाला आता पेलिलो तिथं राणीबागच्या इथं, तिथं भेटन. तिथं बघू असलं तर. इथं कुठं दिसतोय तर तू बघ सांग. हां हां. आता आपण आलोय परत माझ्या पप्पांच्या कामात येतं मुंबई सेंटर. नंतरला मध्ये एकाला आपण विचारलेलं कुठून जायचं, तो लेफ्ट मारायला बोलला. लेफ्ट मारून डायरेक्ट सरळ जायला बोलला. नंतरला मला रस्ता कळाला. खालची ट्रेन, जमिनीच्या खालून ट्रेन जाते आणि चालू पण आहे बरं का, जाऊ शकतो तू. हां चालू झालेली आहे. इथं चालू आहे का नाही माहिती नाही, पण चालू झाली आहे. पप्पा बोलतात चालू आहे. मी नाही गेलो अजूनपर्यंत. काय माहिती, मी गेलोच नाही अजून त्या ट्रेनमधून. हां सिंगल पटरी, सिंगल, डबल नाही. हां एकच जायची यायची असं नाही. डबल पण असतं ना, असतात. काय माहिती, गेलोच नाही आपण. तर इथून आपला डायरेक्ट सरळ जायचं. इथून डायरेक्ट तुम्हाला भेटू डायरेक्ट उसाच्या रसाच्या इथं. मंडळी आता आपण आलो डायरेक्ट लस्सी प्यायला आहे बघा. चांगली आहे काय? हां हां चाला, मी खाल्ली आहे, चांगली आहे. हे याची टेस्ट कसं तोंड कडू वाटतं तुझं राव. आता गोड लागली काय? मग आता काय, यादवजीला, आपल्या कामातल्या यादवजीला ही लस्सी प्यायची होती. बघा 30 रुपयाचा ग्लास आहे यादवजी. बघा हे दुकान आहे लालबागमध्ये. तर मंडळी आता आले लस्सी घ्यायला बघा. आणि आहे चांगली आहे. आपल्या कामातल्या यादवजीला घ्यायची होती. यादवजी यायचा तर या, 30 रुपये ग्लास आहे, 30 रुपये. ॲड्रेस लालबागमध्ये. मंडळी आता आपण विवेकला सोडायला आलो आहे. जरा सोडू आणि आता आपण निघूया आपल्या घरी. मंडळी बघा इथं पप्पूला सोडू आपण जाऊया आपल्या घरी. आता डायरेक्ट तुम्हाला भेटू आपल्या जिन्यामध्ये. तर मंडळी आता मी घरी आलो आहे. तर मरीनचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. पप्पू पण होता आपल्या सोबतमध्ये, तो कालच आलेला गावावरून. म्हणलं त्याला घेऊन जावं मरीनला. मग घेऊन गेलो तिथं. त्याचे काही फोटो काढायचे होते. नाही तर आम्ही तिला गार्डनमध्ये जाणार होतो जवळच्या. नंतरला म्हणलं तिकडंच जाऊ. सनसेट पण झालेला, तुम्ही बघितलंच असेल. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून जा. बाय.